हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे DBJ महाविद्यालयातर्फे मी प्राध्यापक विलास जोशी आपले स्वागत करीत आहे. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर कॉलेज सुरू होतंय आणि ते पण ऑनलाईन, आणि तुम्हाला आता या गोष्टीशी फॅमिलियर व्हावं लागेल आणि होणारच. आता सदरचा सब्जेक्ट आपला आहे तो मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स पेपर सेकंड. पण हे जे लेक्चर आहे टॉपिक नंबर 5 सेट्स अँड रिलेशन, हे 11वी कॉमर्स आणि 11वी सायन्स दोन्ही करता आपण रेकॉर्डिंग करतोय. हे मात्र लक्षात घ्या. आता याची सिस्टीम काय असेल हे समजून घ्या. इथे प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन केला जाईल. त्यानंतर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या टेक्स्टबुक मधलं वाचून त्या नोट्स तुम्ही तयार करायच्यात. डेफिनेशन वगैरे मी इथे एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्ही त्या डेफिनेशन परत स्वतः व्यवस्थित लिहायच्या, त्याची एक्झाम्पल द्यायची आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. अशी सिस्टीम असणार आहे. आपण अगदी सावकाश व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण ते करणार आहे. मला खूप आनंद होतोय. भविष्यातले डॉक्टर, इंजिनियर, जे कॉमर्सला असतील ते CS असे गुणवंत विद्यार्थी माझ्या समोर आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा योग माझ्याकडे आहे. त्यामुळे मी आता हे सुरू करतो. जास्त न बोलता आपण कामाला सुरुवात करूया. पेपर सेकंड, मॅथमॅटिक्स पेपर सेकंड, टॉपिक नंबर 5 sets and relations. Already we have studied the topic sets in 9th standard, and we know the definition of set. Definition of set. What is the definition of set? Set is a collection of well-defined objects. Set is a collection of well-defined. The word well-defined is very, very important. The word well-defined is very important. For example, समजा मी असं घेतलं, say A equal to 1, 2, 5, mu, nu, rho, hat, cat. आता हा सेट तुम्हाला वाटतोय बघा, दिसायला वाटत असेल, पण दिस इज नॉट अ वेल डिफाईन. वेल डिफाईन आहे का बघा? 1, 2, 3, 5, म्यू, न्यू, हॅट, कॅट. लक्षात आलं का? त्यामुळे हा वर्ड अत्यंत महत्वाचा. कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ वॉवेल्स. Set of A is a set of vowels. That is A, E, I, O, U. A, E, I, O, U. And generally sets are denoted by capital letters. Sets are denoted by capital letters and its elements by small letters. Its elements by small letters. In set A we read like this. Set A, what is the set A? Set A is a set of vowels. That is A, E, I, O, U are called as the elements or the cardinal numbers. Elements or cardinal number. And here n of A, meaning of n of A is number of elements in set A. And here number of elements in set A are 5. Therefore we write like this. N of A. Clear? Then we take some revision first. Natural number. Natural number denoted by capital letter N and written like this in a curly bracket. 1, 2, 3, infinite, dot, dot, dot. Then whole number. Whole number notation, initial letter capital W, 0, 1, 2, 3, dot, dot. आता फरक समजून घ्यायचा व्यवस्थित. नॅचरल नंबर मध्ये स्टार्ट, बिगिनिंग, काउंटिंग. अ नंबर विच इज यूज फॉर द काउंटिंग इज कॉल्ड एज अ नॅचरल नंबर. स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3 and whole number begins from 0, 1, 2, 3. Clear? Integers, third. Integers, capital I, positive, negative and 0. That is dot, 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 -1, 0, 1 to infinite are called as the integers. Next, rational number. Rational number denoted by capital Q and
It is a ratio of p by q such that denominator not equal to 0. Denominator not equal to 0. Or we write like this also. Example 1 by 3, that is 0.3333, that is 0.3 dot, that is recurring, reoccurring. लक्षात आलं? रिकरिंग आहे, पुन्हा पुन्हा ते येतं, टर्मिनेट होत नाही. लक्षात आलं ना? रिपीटेड होतात, तेव्हा त्याला काय आपण म्हणतो? दिस इज कॉल्ड एज अ रॅशनल. देन इरॅशनल. इरॅशनल इथे रिपीटेड होतं म्हणून आपण डॉट डॉट दिलाय, कळलं का? 333. इथे √3 √2 पाय 3.1416 इथे रिपीट होतच नाही. लक्षात आलं का? रिपीट होतच नाहीत. इरॅशनल. सेट ऑफ रियल, दॅट इज रॅशनल प्लस इरॅशनल, इज कॉल्ड एज अ सेट ऑफ रियल नंबर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. रॅशनल रियल लाईन जी आपण दाखवतो -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. आतापर्यंत आपण हा कधी विचार केला नव्हता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्फिनिटी? हियर 0. Okay, 1 2 3, here -1 1 2 3, -2 -3, -infinity, very small number. Infinity again it is a symbol. -infinity is very very small number, and +infinity means very very large number. आता किती मोठा? जेवढा तुम्ही विचार कराल त्याच्याही पेक्षा मोठा. कळलं का? त्यामुळे इन्फिनिटी इज द सिम्बॉल, सेट ऑफ रियल नंबर. Then one more thing, complex number. Complex number denoted by capital letter Z. It is Z equal to x plus iy, where x comma y belongs to set of real number, and I, this is called as the iota. I equal to square root of -1. Square root of -1. कारण एखाद रियल आहे तर प्लस आणखी इमॅजिनरी पण आहेत. Therefore we write this like this. Natural number is a subset of whole number, is a subset of integer, subset of a real number, subset of a z. It is a complex number. That is, a complex number is the superset of all these six. कळलं का? हे सगळं आपलं 9th स्टँडर्डला झालेलं आहे, रिव्हिजन मध्ये झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे क्लिअर झालेल्या आहेत. थोडासा पार्ट आपण नवीन काहीतरी इथे ऍडिशन करणार आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं का? बघा, काही प्रॉब्लेम नाही. Next we take example set B, set of days in a week. Set of days in a week. There are two types of representation. Definition is completed. Two types of method to represent the set. First one, a roster method. This is also called as a listing method. And second is a set builder or ruled method. दोन टाइप मध्ये आपल्याला सेट दाखवता येतात. पहिली आपण सांगितली ती रोस्टर मेथड. रोस्टर मीन्स यू टेक द कर्ली ब्रॅकेट अँड राईट द एलिमेंट टेकिंग द कॉमर्स. लिस्ट करणं आपण म्हणतो, यादी करायची. दॅट इज द लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. दॅट इज ऑल दीज आर द एक्झाम्पल्स. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ अ रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. 1 2 3. दिस इज ऑल्सो रोस्टर मेथड. रोस्टर मेथड कळालं का? बघा, समजलं ना काय काय सांगितलं ते? रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. एलिमेंट्स द्यायचे, कॉमा द्यायचे मध्ये, एनक्लोज द कर्ली ब्रॅकेट, and this is called as a roster method or listing method. Next, set builder or ruled method. Set builder or ruled method. आता इथे सेट सी मी जो घेतलेला आहे बघा, सेट सी 1 to 5. ओके, 1 to 5. आता इथे मला काही वाक्य हवं नकोय. 1 2 3 4 5 आर द एलिमेंट्स ऑफ द सेट. सेट्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर सी. आता हा सेट मी हा जो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलाय बघा, याचा अर्थ काय? एक्स such that x belongs to set of natural number. x कुठला घ्या? नॅचरल नंबर मध्ये घ्या. and what is the conditions or the restrictions on x? possible value of x greater than or equal to 1 and less than equal to 5. 1 किंवा 1 पेक्षा मोठा आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान, म्हणजे नंबर कुठले येणार आहेत ते? 1 2 3 4 5. reason, x belongs to set of natural number, and the method to represent the set in this way we called it as a set builder or ruled method. इथे आपण रूल लिहितोय, काहीतरी कंडिशनल टाकतोय. लक्षात आलं का? दिस इज कॉल्ड एज अ रूल्ड मेथड. क्लियर? दोन्ही टाइप आपण रिप्रेझेंटेशनचे कंप्लीट केले.
A roster method, that is a listing method. Then we write the element like this. Okay, list correctly. Then second, ruled method or set builder method. That is, you write in this symbolic form under the conditions, restrictions on X. Then we write like this. Okay. Then finite and infinite set. Finite set, a number of A equal to 5. If we are going to count the number of elements of a set A, then we come to an end at any stage. Okay, come to an end. कुठेतरी आपण काउंटिंग करत करत थांबणार. This is called as the finite set. Okay, and infinite set, set of natural number, set of whole number, set of integer. लक्षात आलं का बघा. डॉट 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 हे 3 डॉट दिले की ओळखायचं काय ते इनफायनाइट. Clear? Finite set and infinite set. One more example. Definition of subset. There are two types of subsets: proper subset and improper subset. Proper subset and improper subset. Okay? That is a proper subset. If set A contains the elements 1, 2, 3, 4, 5 and 6, and set B contains elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7, then we say that A is a subset of B. A is a subset of B. It means that all the elements of set A contain in set B. All the elements of set A contain in set B. But set B may contain one element extra which does not belong to A. One element extra which does not belong to A. In this case, we say that A is proper subset of B. A is proper subset of B. अर्थ कळाला का बघा. A चे सगळे एलिमेंट सेट B मध्ये असायला हवेत, पण सेट B मध्ये एक तरी एलिमेंट असा असायला हवाय की ज्याच्याशी तो A मध्ये नाहीये. That is, all the elements of set A contain in set B, but set B may contain at least one element extra which does not belong to A. In this case, we say that set A is a proper subset of B, or B is called as a superset of A. A is called as a subset of B, or B is called as a superset of A. Clear? Then improper subset. Improper subset, we take example like this. If A equal to 1, 2 and B equal to also 1, 2. In this case, A is subset of B, B is subset of A. A is subset of B. A चे सगळे एलिमेंट B मध्ये आहेत, B चे सगळे एलिमेंट A मध्ये आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे अशा टाइपचा जो सबसेट असतो त्याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड एज अ improper subset. This is called as a improper subset. And if these two conditions are satisfied, if A is subset of B and B is subset of A, then we say that A equal to B. And this is the definition for equality of two sets. Two sets A and B are said to be equal if they contain same number of elements and same elements. In this case, A is subset of B and B is subset of A. It means that A equal to B. That is, two sets A and B are equal. What is the condition? Two sets A and B are said to be equal if they contain same number of elements and same elements. Okay? That is, this is the equality of two sets. Next point, what is the definition of a singleton set? Types of set. Singleton set. A set which contain only single element, say B equal to elementary, that is the only single element 1. 1, 12, anyway, you take single element. If 12 is the element, okay. Okay, then B, that is n of B. If n of B
equal to 1, n of b equal to 1. Number of elements in set B equal to 1. That is, it includes only one element, and this type of set is called as a singleton set. Then null set, void set, or empty set. Null set, void set, or empty set. That is a set which does not contain any element is called as a null set. For example, set D. What set D is given? Set of natural number less than 1. Set of natural number less than but 1. But natural number begins or starts from 1. सुरुवातच त्याची 1 पासून आहे आणि आम्हाला काय सांगतात? सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1. इज इट पॉसिबल? नो. Therefore, we write D equal to only curly bracket or D equal to 5. In this case, number of elements in set D equal to 0. पण एक लक्षात घ्या, इथे मुलं कन्फ्युजन असं करतात, इथं असं कधीही लिहायचं नाही. हे जर तुम्ही लिहिलं तर बरोबर तुमचं मार्क्स गेले. लक्षात घ्या. कारण हा phi is a subset. Okay, phi is the element of this set and this is again singleton set. लक्षात आलं का? याचा अर्थ जसं empty, nothing is there. Okay, or you represent like this, D equal to 5, and then number of elements in set D equal to 0. Okay, set of natural number less than 1. अर्थ कळाला का बघा? तो पण पॉइंट आपण कंप्लीट केलाय. नल सेट, एम्प्टी सेट, नाव वेगवेगळे समजून घ्या. वायोड सेट और एम्प्टी सेट. काही प्रॉब्लेम आहे का? स्पीड वाढते का बघा. अगदी शांतपणे समजून घ्या. एक्सप्लेनेशन मी देते, फक्त तुम्ही शांतपणे समजून घ्या. कुठे प्रॉब्लेम येणार नाहीये. क्लियर? नेक्स्ट, युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स A and B. A and B are two sets. काय आपण सांगितलं होतं युनियन मध्ये बघा? युनियन ऑफ सेट्स. Union of two sets. That is, if A equal to 1, 2 and B equal to 3, 4, 5, then A union B equal to A union B equal to काय करणार आपण? सगळे एलिमेंट एकत्र करायचे आणि रिपीटेशन रिजेक्ट करायचं. लक्षात आलं? इथे रिपीटेशन नाहीच आहे. दॅट इज 1, 2, 3, 4, 5 युनियन एकत्र करा. कळलं? सेम वे, if there one more element 2 is there,